गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत लोकसत्ता संपादकीय विश्लेषणासहित 11 मे 2020. त्यापूर्वी जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर टार्गेट गव्हर्नमेंट जॉब या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दोन महत्त्वाचे लेख पाहणार आहोत, ते पूर्ण विश्लेषणासहित. मुखपट्ट्यांचे महाभारत व राज्य व केंद्र राज्य यांमधील जो संघर्ष आहे याबद्दल माहिती घेणार आहोत. तर पहिला लेख आहे मुखपट्ट्यांचे महाभारत. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक व गुजरात या राज्यांनी करोना काळातही उद्योगधंद्यांसाठी जी पावले उचललेली आहेत तसे काही करण्याची महाराष्ट्र सरकारची तयारी दिसत नाहीये. एकंदरीत यामध्ये जे आहे महाराष्ट्रामध्ये जे करोनाचा जो वाढता प्रादुर्भाव आहे, महाराष्ट्र सध्या 1 नंबरला करोनाच्या ग्रस्त संख्येमध्ये असल्यामुळे सदर जे उद्योगधंद्याची जी पावले आहेत ती उचलली नसावीत असे मानले पाहिजे. तरी आपण पाहू पूर्ण लेखामध्ये काय मेन्शन केलेलं आहे. महाराष्ट्र सरकारचा मुंबई महापालिका आयुक्त पदावरून प्रवीण परदेशी यांना बदलण्याचा निर्णय समर्थनीय नाही. आपल्या विद्यमान सरकारांना युद्धाची भाषा करणे आवडते. तिचा उपयोग करावयाचा झाल्यास ऐन युद्धात सेनापदी बदलणे हे शहाणपणाचे नसते आणि त्यातून बऱ्याचदा पराभवाची चाहूल असते. एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो, मुंबईच नाही तर महाराष्ट्रामधील बऱ्याच ठिकाणी महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत त्यांनी कामगिरी केलेली आहे, पण म्हणावी तितकी योग्य कामगिरी नाही. जर त्यांनी योग्य कामगिरी केली असती तर करोनाचा जो वाढता प्रादुर्भाव आहे तर एवढा मोठ्या प्रमाणामध्ये वाढला नसता. त्यामुळे केवळ बदली नाही तर किमान 4 ते 6 महिने यांना निलंबित करणे योग्य राहील. हा निर्णय जरी समर्थनीय नसला सेनापती बदलणे ऐन युद्धामध्ये, परंतु यांनी जर योग्य काम केले तर काहीच म्हणजे जे सध्या जे महाराष्ट्रावर करोना ग्रस्त संख्या जी वाढलेली आहे हे संकट आलं नसते. त्यामुळे यांनी योग्य काम केले पाहिजेत. मुंबई महापालिकांच्या आयुक्तांच्या बदलीमुळे नोकरशाहीतील खलित्यांची लढाई कोणी अजय ठरला असला तरी त्यामुळे होणारे नुकसान मात्र सामान्य मुंबईकरांचेच आहे. हे पण बरोबर आहे की नोकरशाहीमध्ये जे खलिते जे आहेत त्यांच्या लढाईमध्ये कोणी अजय ठरला असला तरीही होणारे नुकसान मात्र सामान्य मुंबईकरांचेच आहे. पण मुंबई महानगरपालिकेचे जे आयुक्त होते प्रवीण परदेशी यांनी जर करोना काळामध्ये जर योग्य कार्य जर केले असते की जेणेकरून करोना वाढीसाठी जर प्रबंध जर झाला असता, जसे की विलगीकरण, त्यानंतर जे धारावी आशिया खंडातली मोठी झोपडपट्टी आहे तिथले जर तात्पुरते पुनर्वसन जर केले असते, तात्पुरते म्हणजे मुंबई शहराबाहेर किंवा वेगळ्या ठिकाणी जर त्यांचे विलगीकरण केले असते तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये करोना जो आहे तो वाढला नसता. तीच बाब महाराष्ट्राची. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी असली तरीही ती एकटी मुंबई म्हणजे राज्य नव्हे. पण याचा विचार विद्यमान राज्य सरकारला पडलेला दिसतोय. केंद्र सरकारने मुंबईबाबत तयार केलेल्या बागुलबोवस आवरणे इतकेच काय ते काम सध्या महाराष्ट्र सरकारकडून सुरू असून त्यामुळे अन्यत्र आणि अन्य मुद्द्यावर सरकारचे अस्तित्व नगण्य आहे. विशेषतः उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि गुजरात या 4 राज्यांनी करोना काळातही उद्योगधंद्यांसाठी जी पावले उचललेली आहेत तसे काही करण्याची तयारी देखील महाराष्ट्र सरकारची असल्याचे दिसत नाहीये. यामध्ये लेखामध्ये जरी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि गुजरात या राज्यांच्या तुलनात जर महाराष्ट्राचा जर हे केला तर म्हणजे जे महाराष्ट्रामध्ये करोनाग्रस्त लोकांची जी संख्या वाढलेली आहे रुग्णांची, त्यामुळे सदरील पाऊल जे आहे ते महाराष्ट्र सरकारने उचलले नसावे असे असेल. पण लवकरात लवकर महाराष्ट्र सरकार सुद्धा असे पावले उचलेल व उद्योगधंद्यांसाठी योग्य ते अधिसूचना जाहीर करून या राज्यांपेक्षा सुद्धा चांगलं म्हणजे रोजगार उपलब्ध करेल. या 4 राज्यांनी महाराष्ट्रावर आघाडी घेणे त्यांच्यासाठी कितीही मोठेपणाचे आहे यापेक्षा ते आपल्यासाठी किती कमीपणाचे आहे याचा विचार सुद्धा व्हायला हवा. शरद पवार यांच्यासारखे धुरंधर सरकारमागे असताना राज्य सरकारची प्रशासकीय आणि आर्थिक अनास्था चिंता वाढणारी ठरते आहे. जे राजकारणातले चाणाक्ष म्हणून ओळखले जातात, शरद पवार यांचा हात जरी सरकारमागे जरी असला तरी प्रशासकीय आणि आर्थिक अनास्था चिंता वाढवणारी आहे. जरी हे चाणाक्ष म्हणून जरी असले, परंतु जर केंद्र सरकारकडून जर राज्याला कोणत्याही प्रकारचे पॅकेज किंवा आर्थिक मदत जर भेटली नाही, अद्यापपर्यंत भेटलेली नाही,
तर मग महाराष्ट्र राज्य सरकारकडून तरी काय अपेक्षा काय ठेवावी आणि प्रशासकीय आर्थिक बाबीमध्ये महाराष्ट्र सरकार कसे म्हणजे त्यांची कशी इन्क्रीज होईल. परदेशी यांच्या बदलीमागे दोन कारणांची चर्चा आहे. यापैकी कोणतेही एक खरे असले तरी वा त्यापेक्षा अन्य कोणते कारणे त्यामागे असेल तरीही त्यातून समोर दिसते. ती एक बाब म्हणजे राजकीय नेतृत्वाने प्रशासनास दिलेली अतिरिक्त ढील. राज्यात मुख्य सचिव अजय मेहता यांच्याशी सुरू झालेला संघर्ष तसेच केंद्राकडून मुंबईतील करोना प्रसार मुद्द्यावर आलेला दबाव ही दोन्हीही यातील एक कारण परदेशी यांच्या बदलीमागचे असू शकते. म्हणजे जे राजकीय नेतृत्वाने प्रशासनास दिलेले अतिरिक्त जी ढील आहे किंवा जो मुंबईमध्ये वाढता करोनाचा प्रसार आहे त्या मुद्द्यामुळे जो दबाव आलेला आहे केंद्र सरकारकडून त्यामुळे म्हणजे ही बदली झाली असावी. मेहता व परदेशी हे दोन्हीही अधिकारी आपापल्या प्रशासकीय कौशल्यांसाठी ओळखले जातात. तथापि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडे मुंबई महापालिका जी आहे बराच काळ असल्यामुळे आणि मेहता यांनी याआधी तिचे नेतृत्व केलेले असल्यामुळे उभयतांना एकमेकांविषयी जे आहे अधिक आत्मविश्वास असणार हे ठीक, पण म्हणून परदेशी यांच्या मुंबई हाताळणीत मेहता यांना हस्तक्षेपाची मोकळीक दिली जी गेलेली असल्यास ते अयोग्यच तसे नसेल आणि मुंबईतील करोनाचा जो प्रसार रोखण्यासाठी आलेले कथित अपयश आणि केंद्राचा दबाव हे कारण यामागे असेल तर तेही अयोग्यच. याचे कारण केवळ अधिकारी बदलला म्हणून मुंबईतील करोना प्रसार थांबेल असे नाही आणि दुसरं म्हणजे या मुद्द्यावर केंद्र सरकार आता घायकुतीला आलेले आहे. एकंदरीत म्हणजे ह्या लेखामध्ये जे आहे दिलेलं आहे की बाबा अधिकारी बदलला म्हणजे मुंबईतील करोना प्रसार थांबेल असे नाही, परंतु जे पहिले अधिकारी होते परदेशी जे होते त्यांनी जर योग्य वेळी जर करोना प्रसार थांबण्यासाठी जर विविध उपाययोजना राबवल्या असत्या तर सदरील परिस्थिती जी आहे ती उद्भवली नसती आणि करोनाग्रस्तांची संख्या वाढली नसती आणि बदलीसाठी कोणतेही कारण प्रशासनाजवळ राज्य सरकारजवळ किंवा महाराष्ट्र शासनाजवळ नसले असते. जवळपास 7 आठवड्याच्या सक्तीच्या टाळेबंदीनंतरही हा विषाणू कचाट्यात येत नसल्याने आपले सगळेच मुसळ केरळ की काय अशी भीती केंद्रास वाटत असावी. त्यामुळे सर्व काही आता नियंत्रणात येत असल्याचे वातावरण निर्माण करण्याची त्यास गरज आहे. त्यातून करोनाबाधित क्षेत्रातही मद्य विक्री सुरू करण्याबाबत जो घोळ घातला पण त्यामुळे यातून उलट प्रशासनातील गोंधळच दिसून आला. अशा वेळी केंद्राचा इतका दबाव घेणे राज्य सरकारला आवश्यक वाटत असेल तर मुंबई संपूर्णपणे केंद्राच्या हवाली करणे हा उपाय असू शकतो. तसे केल्याने राज्य सरकारला कोणत्याही अपयशास सामोरे जावे लागणार नाही आणि जे काही बरे वाईट होईल त्याची जबाबदारी केंद्रावर राहील असे ह्याच्यामध्ये हे केलेले आहे. पण केंद्र तरी जबाबदारी स्वीकारेल का? यामुळे प्रशासकीय नियंत्रणाची लक्तरे तरी बाहेर येणार नाहीत. हा उपाय टोकाचा वाटत असला तरीही तो तसा नाही. त्यामुळे सरकार आपली करोनोत्तर कर्तव्य बजावू शकेल त्याची या क्षणी अधिक गरज आहे. कारण करोना नियंत्रण या एककलमी कार्यक्रमातच सरकार मशगूल आहे. अन्य आघाड्यांवर सरकारची अनुपस्थिती दिसते. ती उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक व गुजरात या राज्यांनी जे केले त्यातून समोर येते. या राज्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये उद्योग उभारणीसाठी स्वातंत्र्य विविध उपाययोजना जाहीर केलेल्या आहेत. सदरील चारही राज्यामध्ये जे आहे ते केंद्रप्रणीत बीजेपीचे जे सरकार आहे त्यामुळे सदरील ह्या गोष्टी घडल्या असाव्यात आणि महाराष्ट्राला अद्यापपर्यंत केंद्राकडून कोणत्याही प्रकारची मदत न मिळाल्यामुळे महाराष्ट्रामध्ये जे सरकार आहे ती बिगर बीजेपी असल्यामुळे सदरील हा अन्याय महाराष्ट्रावर होत असावा असे मत आपल्या मनामध्ये येईल. त्या निश्चितच स्वागतार्ह. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसेच मध्य प्रदेशचे शिवराज सिंग चौहान या दोन्हीही मुख्यमंत्र्यांनी आपापल्या राज्यात 3 वर्षासाठी कामगार कायद्याच्या काही वादग्रस्त तरतुदीस स्थगित देण्याचे पाऊल उचललेले आहे. याबाबत योगी सरकारने अधिसूचना काढली असून राष्ट्रपतीच्या मंजुरीनंतर संबंधित कामगार कायदे लघु मध्यम उद्योगास लागू होणार नाही. तसेच कामगार कायदे हा विषय केंद्र आणि राज्य
या दोघांच्या सूचीत येतो. त्यामुळे एकट्या राज्य सरकारला यात बदल करणे योग्य नाही. राष्ट्रपतींची मंजुरी त्यासाठी आवश्यक असते. ती मिळविण्यात केंद्र आणि राज्य सरकारमधील सत्ताधारी पक्ष लक्षात घेता अडचणी येण्याची शक्यता नाही. आत्ताच मी सांगितलं होतं की सदर जे राज्य आहे त्या राज्यांमध्ये बीजेपी प्रणित सरकार असल्यामुळे सदरील जो अन्याय आहे तो महाराष्ट्र राज्यावर होत आहे. उत्तर प्रदेशात कामगार कायद्यातील विविध 40 अशा तरतुदी कालबाह्य म्हणाव्यात अशा आहेत. जसे की 1976चा बॉन्डेड लेबर सिस्टीम ॲक्ट, त्यानंतर 1923चा कर्मचारी मोबदला कायदा, बांधकाम मजूर कायदा, समान मेहनतारा कायदा आदी कायदे लागू राहणार असले तरीही अन्य कामगार कायद्यातील तरतुदी ज्या आहेत स्वार्थाने मागास आहेत. उद्योग व्यवस्थापनात त्यांचा अडथळा होतो आणि त्यातून एक भ्रष्ट व्यवस्था तयार झाली होती. ती आता या एका अधिसूचनेद्वारे रद्द होईल. चीनमधून बाहेर पडू इच्छिणाऱ्या उद्योगधंद्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्नांचा भाग म्हणून हे पाऊल उचलण्यात आल्याचे उत्तर प्रदेश सरकारने म्हटलेले आहे. ते महत्त्वाचे. यामुळे उद्योग स्थापन करणे आणि अधिक कार्यक्षमतेने ते चालविणे शक्य होईल असेही त्या सरकारचे म्हणणे आहे. ते प्रत्यक्षपणे येण्यास वाट पाहावी लागणार असली तरीही उद्योगधंद्यांसाठी असे काही करावे असे त्या सरकारला वाटले. ही बाब सुखदायक आहे. उत्तर प्रदेश पाठोपाठ मध्य प्रदेशनेही काही महत्त्वाचे बदल उद्योगधंद्यांसाठी केले. त्या सरकारप्रमाणे काही कालबाह्य दुरुस्ती तरतुदी रद्द करतानाच मध्य प्रदेश सरकारने एक पाऊल पुढे टाकले आणि कारखान्यांना 12 तासाची पाळी सुरू करण्याची जी आहे ती मुभा दिलेली आहे. उद्योगधंद्यांसाठी परवाना राज ही एक डोकेदुखी असते. विविध नावांखाली कारखान्यांच्या तपासणीसाठी भेटी देणारे सरकारी अधिकारी शांत कशाने होतात हे सर्वजण जाणते. एक प्रकारचा जो मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो त्याप्रमाणे हे अधिकारी शांत होतात. मध्य प्रदेश सरकारने या विविध तपासण्यांना आळा घालण्याची घोषणा केली. उद्योग जगतात त्यांचे स्वागत होईल. औद्योगिक संबंध कायदा, औद्योगिक विवाद, औद्योगिक रोजगार अशा विविध मुद्द्यांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी जाहीर केला. यापाठोपाठ गुजरातनेही कामगार कायद्यात सुधारणेची घोषणा केली. कर्नाटकने लघु व मध्यम उद्योगांसाठी काही एक मदत योजनेची घोषणा केली. महाराष्ट्राने यातील एकही केलेले नाही. वास्तविक महाराष्ट्र हे उद्योगांचे माहेरघर आहे, पण या माहेरघराचे सध्याचे भाग्यविधाते केवळ करोनाच करत बसलेले दिसतायत. या मुद्द्यावर खरे तर केंद्राकडून काही भव्य निर्माण अपेक्षित आहे, पण त्यांनाच काही सुधरत नाही अशी स्थिती मागील आठवड्यामध्ये आढळून आलेली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पंतप्रधानांशी चर्चा करून अशा बातम्या मोठ्या गाजवत असल्याच्या दिल्या गेल्या आहेत. पण पुढे काहीच घडले नाही. ते केंद्राच्या लौकिकास साधनेच. पण महाराष्ट्रानेही नाकारतेपणा करायचे कारण नाही. गांधीजीने डोळ्यावर पट्टी बांधली आणि पुढचे महाभारत घडले. सध्याचे मुखपट्ट्याचे करोनाचा जो प्रसार टाळेल, पण त्यामुळे निष्क्रियतेच्या विषाणूस रोखता येणार नाही. हे आवाहन करोनापेक्षा अधिक मोठे आहे. ते पेलून मुखपट्ट्याचे महाभारत टाळायला हवे. एकंदरीत या लेखामध्ये जे हे केलेलं आहे की महाराष्ट्र आणि इतर राज्यांची जी तुलना केलेली आहे, महाराष्ट्रामध्ये सध्या जी परिस्थिती आहे ते करोनाग्रस्त लोकांची संख्या खूप वाढत असल्यामुळे सध्या तरी उद्योगधंद्यासाठी म्हणजे नवीन कोणत्या गाईडलाईन्स जाहीर केलेल्या नाहीत आणि बऱ्यापैकी केंद्राने कोणतीही मदत न केल्यामुळे सदर जे आहे महाराष्ट्राला योग्य ते पाऊल उचलण्यासाठी वाट भेटत. दुसरा जो लेख आहे राज्य केंद्र सरकार यांमधील संघर्ष. करोनाविरोधात एकत्रित लढण्याच्या उद्देशाने केंद्र व राज्यांनी समन्वयाची भूमिका घेतली होती, पण टाळेबंदीचे टप्पे जसे वाढू लागले तशी केंद्र तसेच राज्य सरकारची वाटचाल जी आहे ती संघर्षाकडे होऊ लागल्याचे दिसते. राज्य केवळ केंद्राच्याच नव्हे तर एकमेकांच्या विरोधात देखील संघर्षाची भूमिका घेताना सध्या दिसत आहे. टाळेबंदीचा जो तिसरा टप्पा आहे त्या टप्प्यामध्ये अनेक गोष्टी बदललेल्या आहेत. राज्यांमध्ये त्यामुळे संघर्ष सुरू झाला आहे. केंद्र आणि राज्य यांच्यातील देखील मतभेद वाढत असल्याचे दिसून आले आहे.
करोनामुळे देशभरामध्ये जे लागू झालेले टाळेबंदी आहे, सगळ्यांनाच या टाळेबंदीमुळे अस्वस्थता केल्याचे दिसून आले आहे. टाळेबंदी नकोशी झालेली असली तरीही त्याशिवाय पर्याय नाही, ती पूर्णतः उठवता येत नाही. कदाचित टाळेबंदीचा कालावधी वाढवावा लागेल असे संकेत केंद्राकडून तसेच राज्याकडूनही दिले जात आहेत. या टाळेबंदीत फक्त सर्वसामान्य लोकांचीच नव्हे तर केंद्राची आणि राज्यांचीही कोंडी केलेली आहे. टाळेबंदीचा पहिला टप्पा अचानक लागू झाला. एके दिवशी टाळी वाजविण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी 3 आठवड्याची टाळेबंदी जाहीर केली. केंद्राने एक प्रकारे करोनाविरोधात लढण्यासाठी पुढाकार घेतला व राज्यांना केंद्रीय धोरण आखण्याचे अनुकरण करण्यास सांगितले. त्याला राज्यांनीही होकार दिला. केंद्रानेही केंद्राला कोणीही विरोध केला नाही, कोणत्याही राज्य सरकारने. विरोधी पक्षांची सरकारे असलेल्या राज्यांनीही केंद्राचे ऐकण्याचे ठरवले. केंद्राने मार्ग दाखविला तसे जायचे. एवढेच नाही तर राज्याने सुद्धा तसे केले. परंतु यामध्ये केंद्राने कोणतेही धोरण जाहीर केलेले नाही की टाळेबंदी का करायची, टाळेबंदीमुळे आपला फायदा काय आणि टाळेबंदीमुळे कोणत्या गोष्टींमध्ये विविध जे सूट देण्यात आलेली आहे त्याबद्दल सुद्धा यांचं वारंवार बदल जे आहेत त्यांनी जाहीर केलेले आहे. त्यामुळे याचा फायदा झालेला नाही, उलट नुकसान झालेले आहे. अर्थव्यवस्थेसाठी खूप मोठे नुकसान झालेले आहे. केंद्राने मंत्रिगट स्थापन केला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाअंतर्गत गट स्थापन झाले. केंद्रीय मंत्र्यांना राज्य वाटप दिली गेली. थेट जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून माहिती घेता येणे शक्य झाले. त्यानंतर नीती आयोगाच्या अखत्यारीत 11 उच्चस्तरीय गट अस्तित्वात आले. जे नीती आयोग आहे त्यांच्या अंडर 11 उच्चाधिकार गट अस्तित्वात आले. पंतप्रधान कार्यालय सक्रिय होतेच पंतप्रधान सर्व मुख्यमंत्र्यांशी बोलले. त्यांनी उद्योगांशी, वैद्यकीय तज्ज्ञांशी चर्चा केली. करोनाविरोधात लढणाऱ्या डॉक्टर, परिचारिका अशा रक्षणकर्त्यांशीही त्यांनी संवाद साधला. करोना रक्षणकर्त्यांना अभिवाचन करण्यासाठी सेनादलांना त्यांच्यावर पुष्पवृत्ती करण्यास सांगितले. करोनाची लढाई केंद्र सरकार स्वतःच्या बळावर लढत होते, आताही लढत आहे. हे जे म्हणणे आहे ते चुकीच्या स्वरूपात आहे. कारण की केंद्र सरकार स्वतः कधी लढलेलं नाही. जोपर्यंत जनता यांना पूर्णपणे सपोर्ट करत नाही आणि जे आपली मुख्य करून ह्या लॉकडाऊनला किंवा कोरोनाशी जे लढा देत आहेत ते वैद्यकीय तज्ज्ञ, त्यानंतर सर्वसामान्य जनता व परिचारिका, पोलीस प्रशासन इत्यादी देत आहेत. केवळ केंद्र शासनाला किंवा राज्य सरकारला किंवा एखाद्या व्यक्तीला याचा हे लढा देत आहेत म्हणून जमणार नाही. ही सगळी कार्यवाही राष्ट्रीय आपत्ती नियंत्रण कायद्याअंतर्गत केली जात आहे. केंद्र सरकार करोना बाबतीत प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष जे कोणते निर्णय घेत आहे ते या कायद्याच्या आधारेच. या कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आहे ती केंद्रीय गृह मंत्रालयाकडे. सातत्याने विविध स्वरूपाची आदेशपत्रे काढली जात आहेत. ती केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या देशाच्या गृह मंत्रालयाच्या अधिकारात. राष्ट्रीय टाळेबंदीच्या पहिल्या टप्प्यात केंद्र आणि राज्य यांचे संबंध तुलनेत समन्वयवादी होते. त्यांचं जे संबंध होते ते समन्वयवादी होते. टाळेबंदी कशी लागू करायची, नमुना चाचण्या कशा आणि किती करायच्या, रुग्णालय, आरोग्य सेवा केंद्राची क्षमता कशी वाढवायची, परिचारिका वगैरे वैद्यकीय सेवा कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण कसे द्यायचे, अशा करोनाच्या लढाईत सर्व बाबतीचे मार्गदर्शन केंद्र सरकार राज्यांना देत होते. राज्यांनीही पुढाकार घेत केंद्राच्या सल्ल्याचे पालन केलेले दिसले. त्यामुळे राज्यांची स्थलांतरित मजुरांची जी जबाबदारी आहे स्वतःच्या अंगावर घेतली. तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव म्हणाले की मजूर मूळचे कुठलेही असोत ते आमचे रहिवासी आहेत, त्यांची पूर्ण जबाबदारी तेलंगणाची. पण सुरुवातीचा हा राज्याचा उत्साह या लढ्याचे अधिकाधिक केंद्रीकरण होत गेले तसे विरत गेले. राज्याचे उत्पादन घटले. राज्यांनी केंद्राकडे पैसा मागितला पण मिळाले नाहीत. स्थलांतरित मजूर होते त्या ठिकाणी थांबवायला तयार होईनात ते. त्यांचे मैलोनामैल पायपीट कहाण्या ऐरणीवर आल्यात.
म्हणजे ते खूप किलोमीटर चालत चालत जाणारे जे कथा आहेत त्या सोशल मीडिया तसेच न्यूज माध्यमांमधून आपल्यांना दाखविण्यात आलेले आहेत. स्थलांतरित मजूर हा राजकीय मुद्दा बनला. राज्यांनाही मजुरांची सोय करणे अशक्य होऊ लागले. दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणाले होते की 20 लाख मजुरांची आम्ही सोय करू शकतो. मग हा आकडा 10 लाखावर आला. नंतर कोणत्याही राज्याने हिशेब ठेवला नाही. वास्तवात प्रत्येक राज्यामध्ये मजुरांचे हाल झाले. स्थलांतरित मजुरांच्या मुद्द्यावरून केंद्र राज्य संबंध बिघडायला लागले. टाळेबंदीचा तिसरा टप्पा सुरू झाल्यावर ते आणखी ताणले गेले. पश्चिम बंगाल स्थलांतरित मजुरांना राज्यात घेत नसल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसवर केला गेला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी थेट मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पत्र लिहून जाब विचारायला. आता भाजप आणि तृणमूल यांच्यामध्ये आरोपांची फेरी झाडल्या जात आहेत. आधीच कफलक झालेल्या मजुरांना गावी जाण्यासाठी केंद्राने खिस्सा थोडा हलका करायला हवा होता, पण पीएम केअर्स फंड जो आहे त्याला हात लावला गेलेला नाही. मजुरांकडून रेल्वे प्रवासाच्या तिकिटाचे पैसे आकारले नाहीत. जर केंद्र सरकार कोणत्याही प्रकारची जर राज्याला मदत करत नसेल तर राज्याकडून तरी का अपेक्षा ठेवावी की राज्यांनी स्थलांतरित मजुरांना राज्यात घेतले पाहिजे. राज्याचे अर्थव्यवस्थेची जी हे आहे का म्हणजे अर्थव्यवस्था फार डबघाईला आलेली आहे. केंद्राने मदत केलेली नाही. एकतर केंद्रावरून म्हणजे आदेश हे करतंय की तुम्ही असं करा तसं करा. मग कोणत्या ह्यानी राज्य सरकारने जे आहे विविध राज्य सरकारनी का म्हणून म्हणजे केंद्राचे ऐकावे हे सुद्धा म्हणजे विचार करण्यास पात्र राहील. तसेच या सर्व गोंधळामध्ये भाजपाचे खजिनदार मानले गेलेले पियुष गोयल यांचे रेल्वे मंत्रालय नामनिराळे राहिले. या मुद्द्याचे काँग्रेसने राजकारण केल्यावर पुन्हा आरोप प्रत्यारोप झाले. आता स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नावरून राज्यांमध्ये संघर्ष सुरू झालेला आहे. केंद्राने स्थलांतरित मजुरांकडे आधी लक्ष दिले नाही. या मजुरांचे काय करायचे ते राज्यांनी बघून घ्यावे अशी बघ्याची भूमिका केंद्राने घेतली. पण हा प्रश्न हाताबाहेर गेल्यावर त्याची खापर महाराष्ट्रासारख्या विकसित राज्यावर फोडले जात असल्याचे पाहायला मिळाले. आता जसे सांगितले होते की केंद्र जी म्हणजे एकतर आर्थिक मदत करायची नाही, कोणत्याही प्रकारचे पॅकेज हे करायचं नाही किंवा कोणतीही हे करायचं नाही आणि महाराष्ट्रासारख्या राज्यावर विकसित राज्यावर त्याचे खापर फोडायचे. राज्याच्या विकासात स्थलांतरित मजुरांचा वाटा मोठा आहे. मग त्यांची जबाबदारी महाराष्ट्राने का घेऊ नये असा सवाल उपस्थित केला गेला. महाराष्ट्र घ्यायला तयारच आहे, महाराष्ट्रामध्ये तयारच आहे, पण महाराष्ट्राने करोनासाठी लढावं की संबंधित स्थलांतरित मजुरांना त्यांच्या वाटा दाखवाव्यात हा सुद्धा विचार करण्याचा भाग आहे. पण देशभरातील कामे महिनाभर बंद असताना मजुरांनाच आपापल्या गावी जायचे असेल तर महाराष्ट्राचे सरकार त्यांना कसे ठेवून घेणार हा प्रश्न होता. मजुरांच्या तिकिटाचा खर्च देखील महाराष्ट्रानेच करावा असे उत्तर प्रदेश बिहारच्या सरकारला वाटत होते. उत्तर प्रदेश सरकार महाराष्ट्रातील उत्तर भारतीय मजुरांना तसेच उत्तर प्रदेशात घेण्याची तयारी दाखवत नव्हती. मग एकतर पाठवा तर पाठवा आणि म्हणजे जर महाराष्ट्राने जरी पाठवले तरी हे राज्य त्यांच्या मूळ लोकांना घेण्यासाठी तयार नव्हते. ही बाब जाहीर केली गेली तेव्हा योगी सरकार नमले. पश्चिम बंगाल सरकारने हीच आडमुठी भूमिका घेतली. बिहारमध्ये यावर्षी होणारे जे विधानसभा निवडणूक होणार असल्यामुळे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राजकारण डोळ्यासमोर ठेवत अखेर तिकिटाचा खर्च करण्याचे मान्य केलेलं आहे. अद्यापपर्यंत कोणतीही आकडेवारी जाहीर केलेली नाही की आम्ही एवढे मजूर आणले, आम्ही यांच्यासाठी एवढा खर्च केला. सदरील जी बाब आहे हे केंद्राचं म्हणजे केंद्राने ह्यामध्ये लक्ष ठेवून हे करायला पाहिजे. तसेच कर्नाटक सरकार त्यांच्या राज्यातील मजुरांना परत जाऊ देत नव्हते, पण महाराष्ट्रातील कन्नड भाषिक मजुरांना परत घेण्यासही तयार नव्हते. कर्नाटकने इथेही महाराष्ट्राशी संघर्ष कायम ठेवला. प्रत्येक मजुराची चाचणी करून महाराष्ट्रात पाठविणे शक्य नव्हते. अधिकाधिक नमुना चाचण्या जे आहेत ते करण्याचे गरजेचे असले तरीही केंद्राने पुरेशा प्रमाणात किट उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. केंद्राकडे ती क्षमता नसल्याची आता रुग्णांना विना चाचणी रुग्णालयातून घरी पाठविले जात आहे. म्हणजे केंद्र हे आपले जे महाराष्ट्रातलेच नाही सगळ्या राज्यांमधील लोकांवर किती मोठा अन्याय करत आहे की ज्या टेस्टिंग किट आहेत त्याच पुरवू शकत नाही. तर मग कशाला तरी केंद्र सरकार म्हणजे
सत्तेवर राहते, राष्ट्रपतींच्या हवाली करून द्यायचा देश आणि जे होईल ते होईल. विना चाचणी जर रुग्णालयातून घरी पाठवत असतील तर म्हणजे करोनाचा जर प्रादुर्भाव वाढला किंवा जर रुग्ण दगावले तर ह्याला जबाबदार कोण, याबद्दल आपण सुद्धा विचार केला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, केंद्राकडेच क्षमता नसेल तर मग राज्याकडे नमुना चाचण्या वाढविण्याची क्षमता येणार कुठून, असा राज्य सरकारचा मुद्दा होता. करोनाबाधित मजूर आले तर त्यांची वैद्यकीय जबाबदारी आपल्या डोक्यावर पडेल, हे देखील येऊ पाहणारे आपल्या राज्यातील मजूर नकारण्याचे एकच कारण होते. नांदेडवरून जे गेलेले यात्रेकरू होते ते करोनाबाधित झाल्याचे त्यांची ही जबाबदारी पंजाब सरकारने महाराष्ट्रावर टाकली. नमुना चाचणी का घेतली गेली नाही असा सवाल केला. केंद्राच्या नाकर्तेपणामुळे राज्यांमध्ये वाढलेला संघर्ष दिसत आहे. आत्ताच सांगितल्याप्रमाणे जर केंद्राने टेस्टिंग किट्स जर उपलब्ध करून दिल्या तर टेस्टिंगची जी संख्या आहे ती वाढेल आणि असे राज्यांमध्ये संघर्ष होणार नाहीत. टाळेबंदीतही करोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागल्याचे दिसत आहेत. जून जुलैमध्ये करोनाच्या प्रादुर्भावाचे शिखर गाठले जाईल असा अंदाज सातत्याने व्यक्त होत असल्याने केंद्र सरकारवर दबाव वाढलेला आहे. दिल्लीत बैठकांच्या फेऱ्या वाढलेल्या आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशपत्रातही वाढ झालेली आहे. टाळेबंदीत रुग्णांची संख्या वाढली कशी अशी विचारणा केंद्राकडून राज्यांना होताना दिसते. परंतु जर केंद्र सरकारने जर राज्यांना मदत केली नाही तर केंद्र सरकारला हे विचारण्याचा सुद्धा अधिकार नाहीये, याचा आपण विचार करायला पाहिजे. तसेच महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा, तमिळनाडू, दिल्ली, पश्चिम बंगाल व मध्य प्रदेश अशा राज्यांच्या प्रशासनावर केंद्राचा विश्वास कमी झालेला दिसतोय. कदाचित त्यामुळे राज्यांमधील महत्त्वाच्या शहरामध्ये केंद्रीय पथके पाठविली जात आहेत. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या सुद्धा केल्या जात आहेत. महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा, तमिळनाडू, दिल्ली आणि पश्चिम बंगाल हे जे राज्य आहेत या राज्यांमध्ये फक्त गुजरात आणि मध्य प्रदेश या ठिकाणी बीजेपी प्रणित सरकार असल्यामुळे तिथे म्हणजे केवळ हे पण उशिरा पाठवलेले आहेत. पण महाराष्ट्र, तेलंगणा, तमिळनाडू तसेच दिल्ली आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये बिगर बीजेपी जे राज्य असल्यामुळे इथल्या प्रशासनावर केंद्राचा विश्वास कमी झाले असल्याचे असे मानायला हरकत नाही. राज्यांनी टाळेबंदी काटेकोरपणे अंमलात आणली नसल्याने रुग्णांची संख्या वाढत असल्याचे केंद्र सरकारला वाटते. गेल्या आठवड्यात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत तसे स्पष्टपणे बोलून दाखविले. विद्यार्थी मित्रांनो, या गोष्टीवर एक विचार करायला पाहिजे आपण सुद्धा की जर केंद्र जर राज्यामध्ये जी करोनाग्रस्तांची जी संख्या वाढत आहे यावर जर राज्यांवरती जर बोट ठेवत असेल की राज्यांनी टाळेबंदीचे व्यवस्थित काटेकोरपणे पालन केलेले नाही तर यामध्ये 2 ते 3 महत्त्वपूर्ण खूप मुद्दे आहेत, जेणेकरून याचा आपण विचार करायला पाहिजे आणि म्हणजे याबद्दल खूप जागरूक असलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये 4 आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत. त्या विमानतळामध्ये जेव्हा 20 जानेवारीला WHO जाहीर केलेले होते की बाबा ह्या रोगाची गंभीरता जगासमोर आणली होती, तेव्हा केंद्रीय सरकारने जे मोदी सरकार आहे त्यांनी का बरं टाळेबंदी किंवा आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक का बंद केली नाही किंवा सागरी वाहतूक का बंद केली नाही, हा पहिला प्रश्न आहे. याबद्दल आपण विचार करायला पाहिजे. तसेच त्यानंतर सुद्धा जेव्हा फेब्रुवारी महिन्यामध्ये लोकसभेचे जेव्हा अधिवेशन चालू होते, लोकसभेमध्ये जे काँग्रेसचे उपाध्यक्ष आहेत राहुल गांधी यांनी सुद्धा हा मुद्दा उपस्थित केला होता की आपली यावर भूमिका काय असणार, करोना जो विविध देशामध्ये वाढलेला जो प्रादुर्भाव आहे याबद्दल आपण काय उपाययोजना केलेल्या आहेत. तर यावर कोणतेही उत्तर न देणे हे योग्य आहे का, याचा सुद्धा विचार आपण करायला पाहिजे. त्यानंतर ज्या टेस्टिंग किट्स आहेत, आता चीनवरून ज्या टेस्टिंग किट्स मागविलेल्या होत्या 6 लाख टेस्टिंग किट्स, यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. याबद्दल सुद्धा केंद्रीय सरकार किंवा मोदी सरकारने कोणत्याही प्रकारचे म्हणजे खुलासा जाहीर केलेला नाही. याचा सुद्धा आपण विचार करायला पाहिजे. तसेच PM केअर्स फंड नावाचा नवीन जो खाते क्रमांक देण्यात आलेला आहे, यामध्ये प्रथम
इंडियन ओरिएंटल बँकेचा खाते क्रमांक देण्यात आलेला होता. त्यानंतर त्यावर म्हणजे बऱ्याच ठिकाणून हे होत होत्या, विरोध होत होता. तेव्हा त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाचा अकाउंट नंबर देणं यामध्ये कितपत म्हणजे योग्यता आहे याबद्दल सुद्धा विचार करायला पाहिजे. आणि PM केअर्स फंड जो आलेला आहे तो सुद्धा जाहीर केलेला नाही. आपण एक तपासून पहा की राज्यामध्ये विविध राज्यांमध्ये जो कोविड निधी म्हणजे आपत्ती व्यवस्थापन निधी किंवा कोविड व्यवस्थापन निधी जो दान केलेला आहे ते राज्य शासनाच्या वेबसाईटवर तसेच राज्य शासन पत्रकांमधून जाहीर करत आहे. एवढा खर्च झाला, एवढा निधी आलेला आहे. याबद्दल केंद्र सरकारने PM केअर्स फंडबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. या 4 ते 5 प्रश्नांचे आपण उत्तर शोधा. तसेच याबद्दल आपण विचारसुद्धा केला पाहिजे. कोणत्याही केंद्र सरकारला किंवा अशा आपत्तीच्या काळामध्ये कोणावरही ब्लेम करत नाहीत, परंतु याबद्दल आपण विचार केला पाहिजे. जर परिस्थिती जर जानेवारीमध्ये जर आपण आटोक्यात आणली असती तर करोनाचा जो 60-62 हजाराच्या वर आकडा गेलेला आहे आणि मृत्यूचं जे प्रमाण वाढलेलं आहे ते झाले नसते. त्यामुळे राज्य सरकार जे आहे अपयशी होत असतील तर केंद्रीय पथके वारंवार पाठविली जातील. राज्यांच्या वतीने केंद्रीय पथके निर्णय घेतील असे दिसू लागले आहे. केंद्रीय सहसचिव लव अग्रवाल यांच्या मुंबई भेटीनंतर लगेच प्रशासकीय बदल करण्यात आले. केरळमध्ये कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आली असल्याने राज्यात सर्व व्यवहार सुरू करण्याची तयारी केरळ सरकार दाखवत आहे. पण केंद्राकडून सबुरीचा सल्ला दिला जात आहे. केंद्र काही प्रमाणात राज्यांच्या अधिकारांवर अतिक्रमण करत असल्याचे चित्र आहे. भाजपा प्रणित राज्य सरकारची केंद्राच्या अधिकृत अनुमतीची वाट न बघताच कामगार कायदे गुंडाळून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे ही एक प्रकारची अन्यायग्रस्त जी भाजपा प्रणित राज्य सरकारने केलेली आहे, हा एक प्रकारचा कामगारांवर अन्याय आहे. हा देखील बिगर भाजप राज्य सरकार आणि केंद्र यांच्यातील वादाचा मुद्दा ठरण्याची शक्यता दिसू लागली आहे. टाळेबंदीचा कालावधी वाढू लागला तशी केंद्र व राज्यांमध्ये जी संघर्ष आहे यांची तीव्रता सुद्धा वाढू लागली आहे. टाळेबंदी कशी लागू करायची, नमुना चाचण्या कशा घ्यायच्या, किती करायच्या, रुग्णालय, आरोग्य सेवा, केंद्राची क्षमता कशी वाढवायची, परिचारिका वगैरे यांना वैद्यकीय सेवा कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण कसे द्यायचे, अशा करोनाच्या लढाईत सर्व बाबीचे मार्गदर्शन केंद्र राज्यांना देत आहे. राज्यांनीही पुढाकार घेत केंद्राच्या सल्ल्यांचे पालन केलेले दिसून येते. त्यामुळे राज्यांनी स्थलांतरित मजुरांची जबाबदारी स्वतःच्या अंगावर घेतली. तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव म्हणाले की मजूर मूळचे कुठलेही असोत ते आमचेच रहिवासी आहेत, त्यांची पूर्णतः जबाबदारी तेलंगणाची. पण सुरुवातीचा हा राज्याचा उत्साह लढाईचे अधिकाधिक केंद्रीकरण होत गेले तसे विरत गेले. राज्यांचे उत्पादन घटले. राज्यांनी केंद्राकडे पैसे मागितले पण ते पैसे मिळाले नाहीत. स्थलांतरित मजूर होत त्या ठिकाणी थांबायला तयार होईनात. त्यांच्या मैलोनामैल पायपिटीमुळे कहाण्याच्या म्हणजे ज्यांच्या कथा ज्या आहेत त्या सोशल मीडिया स्थलांतरित मजूर हा राजकीय मुद्दा बनला. तरीही राज्यांनी मजुरांची सोय करणे अशक्य होऊ लागले. दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणाले होते की 20 लाख मजुरांची आम्ही सोय करू शकतो. मग हा आकडा 10 लाखांवर आला. नंतर कोणत्याही राज्याने हिशेब ठेवला नाही. वास्तवात प्रत्येक राज्यांमध्ये मजुरांचे हाल झालेत. स्थलांतरित मजुरांच्या मुद्द्यांवरून केंद्र राज्य सरकार यांमधील संबंध बिघडायला लागले. टाळेबंदीचा जो 3रा टप्पा आहे तो सुरू झाल्यानंतर ते आणखी ताणले गेले. परंतु पश्चिम बंगाल स्थलांतरित मजुरांना राज्यात घेत नसल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसवर केला गेला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी थेट मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पत्र लिहून जाब विचारला. आता भाजप व तृणमूल काँग्रेस यांच्यामध्ये आरोपांच्या फेरी झाडल्या जात आहेत. आधीच कफल्लक झालेले मजुरांना गावी जाण्यासाठी केंद्राने जो आहे थोडा खिस्सा हलका करायला पाहिजे. पण PM केअर्स फंडला हात अद्यापपर्यंत लावलेला नाही. मजुरांना रेल्वे प्रवासाच्या तिकिटाचे पैसे आकारले गेले. या सर्व गोंधळात भाजपाचे खजिनदार मानले गेलेले पियुष गोयल यांचे रेल्वे मंत्रालय नामनिराळे राहिले. या मुद्द्याचे काँग्रेसने राजकारण केल्यावर पुन्हा आरोप प्रत्यारोप झाले. आता स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नांवरून राज्यांमध्ये संघर्ष सुरू झालेला आहे. केंद्राने स्थलांतरित मजुरांकडे आधी लक्ष दिले नाही.
या मजुरांचे काय करायचे ते राज्यांनी बघून घ्यावे अशी बघ्याची भूमिका केंद्राने घेतली. पण आता हा प्रश्न हाताबाहेर गेल्यानंतर त्याचे खापर महाराष्ट्रासारख्या विकसित राज्यांवर फोडले जात असल्याचे पाहायला मिळते. राज्याच्या विकासात स्थलांतरित मजुरांचा वाटा मोठा आहे, मग त्यांची जबाबदारी महाराष्ट्राने का घेऊ नये असा सवाल उपस्थित केला गेलाय. पण देशभरातील कामे महिनाभर बंद असताना मजुरांना आपापल्या गावी जायचे असेल तर महाराष्ट्राचे सरकार त्यांना कसे ठेवून घेणार हा प्रश्न होता. मजुरांच्या तिकिटांचा खर्च देखील महाराष्ट्रानेच करावा असे उत्तर प्रदेश बिहार सरकारला वाटत होते. उत्तर प्रदेश सरकार महाराष्ट्रातील उत्तर भारतीय मजुरांना उत्तर प्रदेशात घेण्याची तयारी दाखवत नव्हते. ही बाब जाहीर केली गेली तेव्हा योगी सरकार नमले. पश्चिम बंगाल सरकारने ही आडमुठी भूमिका घेतली. बिहारमध्ये यावर्षी विधानसभा निवडणूक होणार असल्याने मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राजकारण डोळ्यासमोर ठेवत अखेर तिकिटांचा खर्च करण्याचे मान्य केले, परंतु अद्यापर्यंत खर्च केलाय की नाही हे सुद्धा जाहीर केलेले नाही. कर्नाटक सरकार त्यांच्या राज्यातील मजुरांना परत जाऊ देत नव्हते, पण महाराष्ट्रातील कन्नड भाषिक मजुरांना परत घेण्यासही तयार नव्हते. कर्नाटकने इथेही महाराष्ट्राशी संघर्ष कायम ठेवला. प्रत्येक मजुराची चाचणी करून महाराष्ट्राला पाठविणे शक्य नव्हते. अधिकाधिक नमुन्या चाचण्या ज्या आहेत ते करणे गरजेचे असले तरीही केंद्राने पुरेशा प्रमाणात टेस्टिंग किट्स ज्या आहेत त्या उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. केंद्राकडे ती क्षमता नसल्याचे आता रुग्णांना विना चाचण्या रुग्णालयातून घरी पाठविली जात आहे. हे म्हणजे एकंदरीत रुग्ण जर दगावला तर ह्याला जबाबदार कोण, आणि जर कोरोनाचा जर प्रादुर्भाव जर वाढला तर याला जबाबदार कोण? केंद्राकडे क्षमता नसेल तर मग राज्याकडे नमुना चाचण्या वाढविण्याची क्षमता येणार कुठून, असा राज्य सरकारचा मुद्दा होता. करोनाबाधित मजूर आले तर त्यांची वैद्यकीय जबाबदारी आपल्या डोक्यावर पडेल हे देखील येऊ पाहणारे आपल्या राज्यातील मजूर नाकारण्याचे एक कारण होते. नांदेडवरून गेलेले यात्रेकरू करोनाबाधित झाल्याचे त्यांची ही जबाबदारी पंजाब सरकारने महाराष्ट्रावर टाकली. नमुना चाचणी का घेतली गेली नाही असा सवाल केला गेला तेव्हा केंद्राच्या नकारतेपणामुळे राज्यांमध्ये संघर्ष वाढलेला दिसून आला. टाळेबंदीतही करोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागले आहेत. जून-जुलैमध्ये करोनाच्या प्रादुर्भावाचे शिखर गाठले जाईल असा अंदाज सातत्याने व्यक्त होत असल्याचे केंद्र सरकारवर दबाव वाढलेला आहे. दिल्लीत बैठकांच्या फेऱ्या वाढलेल्या आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशपत्रांतही वाढ झालेली आहे. टाळेबंदीत रुग्णांची संख्या वाढली कशी अशी विचारणा केंद्राकडून राज्यांना होताना दिसते. महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा, तामिळनाडू, दिल्ली, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश अशा राज्यांच्या प्रशासनावर केंद्राचा विश्वास कमी झालेला दिसतोय. कदाचित त्यामुळे राज्यांमधील महत्त्वाच्या शहरांमध्ये केंद्रीय पथके पाठविली जात आहेत. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या सुद्धा केल्या जात आहेत. राज्यांनी टाळेबंदी काटेकोरपणे अंमलात आणली नसल्याचे यामुळे रुग्णसंख्या वाढत असल्याचे केंद्र सरकारला वाटते. गेल्या आठवड्यात केंद्रीय मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेस तसे स्पष्टपणे बोलून दाखविले गेले. त्यामुळे राज्य सरकार अपयशी होत असतील तर केंद्रीय पथके वारंवार पाठविली जातील. राज्याच्या वतीने केंद्रीय पथके निर्णय घेतील असे दिसू लागले आहे. केंद्रीय सहसचिव लव अग्रवाल यांनी मुंबई भेटीनंतर लगेच प्रशासकीय बदल्या करणे. केरळमध्ये करोनाची परिस्थिती आटोक्यात आलेली दिसल्याने राज्यात सर्व व्यवहार सुरू करण्याची तयारी केरळ सरकारने दाखवत आहे. पण केंद्राकडून सबुरीचा सल्ला दिला जात आहे. काही प्रमाणात राज्यांच्या अधिकारांवर अतिक्रमण करत असल्याचे चित्र आहे. भाजपा-प्रणीत राज्य सरकारने केंद्राच्या अधिकृत अनुमतीची वाट न बघता कामगार कायदे गुंडाळून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हा देखील बिगर भाजपा राज्य सरकार आणि केंद्र यांच्यातील वादाचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे. टाळेबंदीच्या कालावधीत वाढू लागला आहे तसा केंद्र आणि राज्यामध्ये संघर्ष म्हणजे जो आहे तो सुद्धा तीव्र होत आहे. असेच लोकसत्ता संपादकीय पाहण्यासाठी टार्गेट गव्हर्नमेंट जॉब या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तसेच व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करा.